नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आपण मस्त अशी कुरडईची रेसिपी पाहणार आहोत. कुरडईची भाजी तर सर्वांनाच आवडते, पण तळून कुरडई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर अशी ही कुरडई बनवायला आपण इथं 5 किलो गहू घेतले आहेत आणि इथं मी लोकवनचे गहू घेतलेले आहेत. तर आता गहू आपण एका मोठ्या टाकीमध्ये भिजत घालणार आहोत. त्यामुळं काय होतं, मोठ्या टाकीत घातल्यामुळे की गहू फुगून वरती येतात आणि त्यामुळे त्याला पाणी जास्त लागतं, त्यामुळे पाणी भरपूर ठेवायचं आहे. आता इथं मी गहू टाकीमध्ये टाकून घेतले आहेत आणि गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, त्यामध्ये धूळ कचरा जे असेल ते निघून जातं. तर इथं पहा, आपले गहू आता धुवून झालेले आहेत. आता त्यामध्ये पाणी ओतून आपण हे 3 दिवसासाठी भिजत ठेवणार आहोत साईडला. आता आपले गहू 3 दिवस झालेले आहेत भिजून. आता ते धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतलं म्हणजे काय होतं की ना, त्यामध्ये चीक असतो तो आपला एकदम सफेद निघतो. तर आता इथं पहा, गहू आपला चांगला भिजलेला आहे. आता आपण त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळं गव्हाची जी तांब असते ना, ती पूर्णपणे निघून जाते आणि एकदम स्वच्छ गहू होतो आणि चिकही आपला एकदम पांढरा शुभ्र होतो. तर आता इथं मी तयारी करून घेतली आहे गहू वाटण्यासाठी. तर पहा, अशा पद्धतीने गहू वाटून घ्यायचा आहे. जास्त बारीकही वाटायचं नाही आणि मोठाही वाटायचा नाही. तर पहा, आपला आता सर्व गहू इथं वाटून झालेला आहे. तर आता आपण यामधला चीक काढून घेऊया. चीक काढताना गहू जास्त दाबून दाबून धुवायचा नाही, एकदम हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं की आपली कुरडई जी आहे ती लालसर येत नाही आणि आपल्याला गव्हाचा चीकही एकदम पांढरा शुभ्र मिळतो. तर पहा, अशा पद्धतीने आपण आता हा संपूर्ण जो वाटलेला गहू आहे तो आपण आता दाबून घेणार आहोत. तर आता पहा, आपला संपूर्ण जो गहू आहे तो मी साईडला काढलेला आहे आणि आपल्याला एवढा असा चीक मिळालेला आहे. तर आता इथं मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यावरती मी असं कापड बांधायचं आहे. कापड बांधताना डबल बांधायचं. त्यामुळं काय होतं की आपला जो चीक आहे ना, एकदम पांढरा शुभ्र होतो, त्यामध्ये थोडाही लालसरपणा जात नाही. तर अशा पद्धतीने कापड बांधून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती एक चाळण ठेवणार आहे आणि या पद्धतीने सर्व चीक जो आहे तो गाळून घ्यायचा आहे. ज्यांना कुरडई बनवता येत नाही त्यांच्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण जो चीक आहे तो यामध्ये गाळून घ्यायचा आहे. आणि जो खाली साडीवर आहे तोही हाताने असा साडीला घासून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की खाली चीक आपला व्यवस्थित पडतो. तर आता आपण जो पिळून घेतलेला गहू आहे तो आपण दुसऱ्यांदा पाणी टाकून फक्त हाताने चोळून घ्यायचा आहे, कारण त्यामध्येही भरपूर असा चीक असतो. तर अशा पद्धतीने आता आपण पुन्हा दुसऱ्यांदा गहू धुवून घेणार आहोत आणि पहिलं जसं केलं होतं तसंच आपण गहू असा पिळून घ्यायचा आहे. त्यामध्येही भरपूर असा चीक निघतो. तर आता आपले गहू धुवून झालेले आहेत. आता आपण जो आपल्याला चीक मिळालेला आहे तो पुन्हा एकदा चाळणीने असा चाळून घ्यायचा आहे. पहा, किती पांढरा शुभ्र एकदम आपला चीक निघालेला आहे. असं केल्यामुळं काय होतं की आपल्या गव्हामध्ये अजिबात गव्हाची काळी किंवा मग गव्हाचा काही लालसरपणा जात नाही आणि आपला गव्हाचा जो चीक आहे तो एकदम पांढरा शुभ्र निघतो. तर आता इथं फुल टोप भरून आपल्याला हा चीक मिळालेला आहे आणि तो आपण रात्रभर असाच झाकून ठेवायचा आहे. तर आता तुम्हाला इथं दिसत असेल की चिकाच्या वरती एकदम लालसर असं पाणी आलेलं आहे. ते आपण आता काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण पाणी इथं काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा
थोडंसं पाणी ओतायचं आणि चीक पुन्हा झाकून ठेवायचं आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी सर्व पाणी ओतून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला एकदम पांढरा शुभ्र असा चीक मिळालेला आहे. तर आता आपण गव्हाचा चीक मोजून घेऊन जेवढा गव्हाचा चीक आहे त्याच्या 1.5 पट पाणी ठेवायचं आहे. आणि पाण्याचा अंदाज हा गव्हावरती असतो. कधी कधी जास्त जर पातळ चीक असेल तर त्याला कमी पाणी लागतं आणि घट्ट जर चीक असेल तर त्याला 1.5 पट पाणी लागतं. आता हा चीक एकदम घट्ट आहे त्यामुळे त्याला चिकाच्या 1.5 पट पाणी लागणार आहे. म्हणजे जेवढा चीक आहे तेवढं आणि त्यामध्ये अर्धी पाणी अजून घ्यायचं आहे. तर आता इथं मी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये चीक टाकून घ्यायचं आहे. चीक टाकताना एकदम अशी धार लावायची आहे. त्यामुळं काय होतं की चिकाच्या अजिबात गठुळ्या होत नाही आणि जास्त हलवायलाही त्रास होत नाही. तर आता इथं मी 5 किलो गहू होते तर त्यासाठी मी इथं 40 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण. तर अशा पद्धतीने सर्व चीक जो आहे मस्त असा हलवून घ्यायचा आहे. आणि कुणाकुणाला गव्हाचा चीक खायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ह्या कुरडया ऑर्डर करायच्या असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता. ज्या ताई पुण्यामध्ये राहतात तर त्या घरी येऊनही गव्हाच्या कुरडया घेऊन जाऊ शकता. तेवढाच तुमचा कुरिअर चार्ज वाचेल आणि तुमचं सामान तुमच्या घरी व्यवस्थित पोचेल. आपल्याकडे उन्हाळ्याचे भरपूर सारे पदार्थ मिळतात. तेही सर्व असे हाताने बनवलेले असतात. कुठल्याही प्रकारचा मशीनचा वापर होत नाही. सर्व पदार्थही स्वच्छतेची काळजी घेऊन बनवले जातात. तर आता इथं आपला जो चीक आहे तो शिजत आलेला आहे. गव्हाचा चीक शिजायला एक 10 ते 15 मिनटं लागतात. गव्हाचा चीक शिजण्यासाठी तो पाण्यामध्ये टाकून पाहायचा. त्याची जर गोळी झाली तर असं समजून जायचं की गव्हाचा चीक हा शिजलेला आहे. किंवा मग खाऊन पाहायचा थोडा. जर आपल्या टाळूला चीक चिटकला तर समजायचं की थोडासा कच्चा आहे आणि जर तो तसाच गिळला तर समजायचं आपला चीक एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आता आपला हा जो चीक आहे आता शिजत आलेला आहे. तर आता मी संपूर्ण जो चीक आहे तो कलतेच्या साईडने असा गोळा केलेला आहे आणि एकदम चीक जो आहे एकदम पटकन असा फिरतोय. म्हणजे तो चीक आपला थोडासा शिजत आलेला आहे. एक 2 ते 3 मिनटं त्याला आपण आता झाकण ठेवून देणार आहे त्यावरती. म्हणजे जो वाफेने व्यवस्थित शिजून जाईल. आता इथं काय केलेलं आहे मी की ना एक मोठा असं जाड टावेल आहे तो ओला करून त्यावरती मी इथं एक 5 मिनटं ठेवला होता. त्यामुळे काय होतं की आपला चीक जो आहे ना लवकर थंड होत नाही आणि चिकाला वाफही मस्त मिळते. तर आता आपला चीक हा रेडी झालेला आहे कुरडया बनवण्यासाठी. तर आता इथं मी थोड्या एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. त्यामुळं काय होतं की ना चीक आहे ना आपला थंड होऊन जात नाही आणि मग कुरडया करायलाही त्रास होत नाही. तर आता मी इथे थोडासा चीक आहे जो पातेल्यात काढून घेणार आहे साईडला आणि तो कागदावरती नेऊन त्याच्या कुरडया बनवणार आहे. तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण चीक इथं काढून घ्यायचा आहे. आता आपण त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता आपण चला आपल्या कुरडया करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी सर्व कुरडया इथं करून घेतलेल्या आहेत. तर एकदम पांढऱ्या शुभ्रही आलेले आहेत आणि ही 2.5 वेड्याची कुरडई असते. जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही. तर अशा पद्धतीने आता इथं कॅमेरा धरायलाच कोणी नव्हतं त्यामुळं मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं आपल्या सर्व कुरडया ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर आता 2 दिवस आल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये कुरडया आपल्या इथं अशा दिसत आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र. अजिबातही कुरडयांचा भुगा झालेला नाही किंवा कुरडया मोडलेल्या सुद्धा निघाल्या नाहीत. एकदम गोल जशा केल्या होत्या तशाच निघालेल्या आहेत. आता मी तुम्हाला त्याच कुरडया तळून दाखवते. अशा पद्धतीने एकदम दुप्पट तिप्पट फुलतात आणि एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. तुम्हाला अजून 1-2 कुरडया मी तळून दाखवते. तर चला जे नवशिके आहेत ना त्यांनाही सहज साध्या पद्धतीने अशा कुरडया जमतील. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.